सागर कारभारी ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती त्यासाठी आयोजक कमिटीच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते 12व्या खेळाडूकडे तुमच्या जमा आहे. चार षटकं 20 मिनिटं. तिसरी फेरी आणि तिसऱ्या फेरीतील सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. क्रिया सुपर 11 कडे गोलेवली आणि तिला फाईट करेल टीम मैदानामध्ये जाणता राजा 11 खारबाव. गोलंदाजी मार्कून गोलंदाज तयार होतोय. रोहित भालेराव अर्थात किडनीच्या हातामध्ये चेंडू आहे. तर स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील मयूर. नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत भूषण. सामन्याला सुरुवात होतीये. क्वार्टर फायनलची लढत महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. खूप चांगली पंचगिरी संपूर्ण दिवसभरामध्ये सर्व पंचांची राहिली. विशेषतः पंचांचं कौतुक. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मयूरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर येतोय दर्जेदार चौकार. हा बॉल मोठा फटका इथे सजवलाय. भूषणच्या बाडमधून चेंडू वन बाउन्स सीमारेखेच्या जवळपास. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक धाव वाचवणं महत्वाचं आहे आणि ती धाव वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथे वाचवल्यात. 2 धावा येतील भूषणच्या बॅटमधून. 2 धावांच्या मदतीने जाणता राजा 11 खारबाव संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 7 या धावसंख्येवर. आमचे व्हॅलेंटायर तिथे आहेत. त्यांचं विशेषतः कौतुक. हेमंत तरे यांचं विशेषतः कौतुक. ज्यांच्या माध्यमातून अचूक डिसिजन म्हणजे हेमंत तरे. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण यांच्या माध्यमातून. कमबॅक करत असताना रोहित भालेराव किडनी आपल्याला पाहायला मिळतो जो मैदानामध्ये कमबॅक करतो. अप्रतिम चेंडू लाजबाब चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज रोहित तयार. रोहितचा हा बॉल पॅडवर जातोय जोरदार अपील आणि ते लेग बिफोरची शिकार. फलंदाज बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला रोहित भालेराव किडनी याच्याकडून.
विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज उमेश मैदानामध्ये आता दाखल होतील. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर उमेश मैदानामध्ये दाखल होतील, ज्याच्याकडे गोलंदाजीची भरपूर मोठी क्षमता, एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर, जाणता राजा 11 खारबाव टीम साठी हा खेळाडू सातत्यानं आपण ज्याला पाहतो तो आता स्ट्रायकर एंडवर. पण डाऊन तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल ते देखील आपल्याला पाहायचंय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार रोहित भालेराव. इथे टॉप एज मात्र पाहायला मिळतोय. कॉटन बोर्डची संधी आणि इथे रोहित कडून जेल सुटला. सातत्याने अशा प्रकारची कॅचेस रोहित कडून जास्तीत जास्त सुटत नाही, परंतु इथे कॅच सटकला, कॅचने सटला. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झालं. रोहित भालेरावचा प्रतिम स्पेल समाप्त होतोय. एक बाद 8 धावा. संधी आमच्या डीजे ऑपरेटरला. शपील गोलंदाजी मार्कवर तयार. शापिल आलेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय उमेशला. नॉन स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मयूर, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला पहिल्याच बॉलवर. कमबॅक खूप चांगलं होतं रोहित भालेराव किडनी याचं. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. शापिल गोलंदाजी मार्कवर तयार. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची टीम कडे गोलेवली. पहिलाच बॉल. काय चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होताना पाहायला मिळाला आणि तिथे दांडी वाकवली. फलंदाज उमेश बॅक टू द करावा लागेल. दुसऱ्या बाजूला आपण मयूर पाहतोय, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो नॉन स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवर शापिल, ज्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज जो मात्र पाहायला मिळतो. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. तिथे कॉलिंग दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये नव्हती, परंतु विशेषतः कौतुक करावं लागेल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचे. धावत पळत आले, चेंडू कव्हर केला आणि लगेच तो गोलंदाजाकडे थ्रो केला. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. स्ट्रायकर एंडवर मयूर चे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची खूप चांगली सजावट करत असताना आपण रोहित भालेरावला पाहतो, परंतु उजव्या हाताचा आणि डावखुरी हाताचा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करावा लागतो. बॅड लाईट होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं राहील. रोहित गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. क्रियांशवर 11 खडे गोलेवलीला. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर यांचा राहिला. क्षेत्ररक्षक बॉलवर आलेत. कॅच इथे ड्रॉप झाली. दुसरा कॅच ड्रॉप करत असताना रोहित भालेराव किडनी. प्रयत्न अतिशय चांगले होते, परंतु कॅच कंप्लीट होऊ शकले नाही. एक धाव येते. शापिलची गोलंदाजी अतिशय चांगली आहे. त्याला फलंदाज मात्र रीड करू शकत नाही. आतापर्यंत जे चेंडू टाकलेत अतिशय चांगले हाताळताना पाहायला मिळतो. फलंदाज ते चेंडू रीड करत नाहीये. मोठाले फटके खेळण्याचे प्रयत्न टॉप एज लागले जात आहेत आणि तिथे सिंगल धाव आपल्याला मिळताना पाहायला मिळतात. मोठा फटका येईल का सागर कारभारीच्या बॅटमधून. इथे टाकलेला बॉल पंचांचा येतोय अवांतरचा इशारा.
गोलंदाजी मार्कवर संघाची धावसंख्या 11. 11 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर एंडवर सागर कारभारी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला बॉल पंचांचा अजून एक अवांतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. या संघाची धावसंख्या 12 जाऊन पोहोचेल ती 12. या धावसंख्येवर 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शापिल गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर सागर कारभारी. डेड बॉल पंचांचा इशारा येतोय. ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला डेड चेंडू सातत्याने पंचाने घोषित केला जातो. आता गोलंदाजी मार्कवर शापिलला पण पाहतो. इथे सूर्यप्रकाश चेंडू तितका चांगला फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. सिंगल धाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतं. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या धावसंख्येवर. गोलंदाज शापिल आपण पाहतो. यष्टिरक्षक थोडेसे अस्ताव्यस्त होते आणि त्याच्यावर नाराज देखील झाला कारण विकेट महत्वाची आहे. प्रत्येक विकेट मिळवणं महत्वाचे आहे. हा सामना जिंकला तर तुम्ही कमीत कमी 25, 25, 50, 1 लाख या पारितोषिकामध्ये सामील होणार आहे. त्यामुळे हा सामना महत्वाचा आहे. ही लढत महत्वाची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. शापिलचा बॉल परफेक्ट यॉर्कर. प्रत्युत्तर नव्हतं मयूरकडे. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. फलंदाज पाक टू द पवेलियन. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत सचिन. मागील मॅच मध्ये 4थ्या क्रमांकावर आले होते. फलंदाज डावखुरा बाद झाला की डावखुरा मैदानाच्या आतमध्ये येतो आणि उजव्या हाताचा बाद झाला की उजव्या हाताचा मैदानामध्ये येतो. जाणता राजा 11 खारबाव टीम साठी. स्ट्रायकर इनवर सचिन आता आपल्याला पाहायला मिळेल. सचिनच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम कडे गोलिवली. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे याची मात्र नोंद घ्या. 4 षटकांचा सामना आहे. जर तुम्ही 4 षटकांसाठी 25 मिनिटं लावत असेल तर पुढील टीम 4 षटकांसाठी 30 मिनिटं घेईल. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं. इथे टाकलेला बॉल शापिल या षटकामध्ये 3रा हादरा देत असताना आणि 3ही क्लीन बॉल केलेत. अप्रतिम गोलंदाजी आणि 3ही डावखुऱ्या त्याच्या फलंदाज आहेत. ते 3ही बाद केलेत. सातत्याने आम्ही कॉल तुमच्यापर्यंत करतोय. जे आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. रोहित वेळ वाचवणं गरजेचं आहे. 2 षटक आहेत. 2 षटकांसाठी 12 मिनिटाचा वेळ खर्च झाला. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये रोहित भालेराव किडनीने 8 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिला शापिलला ज्याने फक्त 5 धावा खर्च करत 3 महत्वाच्या विकेट ज्या मात्र मिळवल्यात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. समीर तयार होतील गोलंदाजी मार्कवर. वेळ वाचवणं हे महत्वाचं राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन सागर कारभारी. स्ट्रायकर एंडवर अमय न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. मोठा फटका मिस्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. चुका होणार नाहीत. लॉंग आपला दर्जेदार झेल इथे संपेल सागर कारभारीचा खेळ.
राहुल आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्रायकर एंड वर आपल्याला पाहायला मिळतील अमय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. समीर. धावफलकावर धावा आहेत 13. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 14. या धावसंख्येवर 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आमदार चषकाचा हा दमदार सोहळा. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 8 संघांचा सहभाग. अतिशय चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं. सर्व संघ प्रयत्न करतायत. ह्या मानाच्या करंडक मध्ये आपला संघ चांगल्या दर्जाची कामगिरी करत बक्षीस पात्र फेरीमध्ये कसा जाईल. गोलंदाज तयार होतो. इथे टाकलेला चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर जातो आणि पंचांनी तेच दर्शवलं. वाईटच्या रूपामध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. हरीश परमार सर खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अमित गांगरे सर आणि त्याचबरोबर हेमंत तरे सर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यांचं विशेष ताबा. इथे टाकलेला बॉल पेस रफ्तार यष्टीरक्षक बीट झालेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. चुका सातत्याने यष्टीरक्षकाच्या माध्यमातून होत आहेत. बाईकच्या रूपाने एक सिंगल येईल. या प्रकारच्या चुका तुम्हाला संकटामध्ये नेऊन सोडतील. प्रत्येक धाव महत्वाची. एक एक धाव वाचवणं गरजेचं राहील. तर धावा कशा प्रकारे वाचल्या जातील ते देखील पाहायचं. हातामध्ये बॉल होता, कलेक्ट करू शकले नाही व्यवस्थित. तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16. क्वार्टर फायनलची लढत एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते. सांता राजा 11 खारबाव. इथे सुरेख प्रकारचा फटका. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. रोहित भालेराव किडनी येथील बॉलवर क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळते. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 17. या धावसंख्येवर जाणता राजा 11 खारबाव ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि तिला फाईट करत असताना क्रियांशवर 11 कडे गोलिवली टीम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. समीर. 17 धावा धावफलकावर. इथे मोठा प्रहार मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. कॅच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सोडल्या. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील या बॉलवर. गोलंदाजांची गोलंदाजी अप्रतिम राहिल्या या मॅच मध्ये. परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. लास्ट बॉल टू गो. या शेवटच्या बॉलवर एक मोठा प्रहार येईल का. राहुलच्या माध्यमातून एक मोठा फटका येईल का ते देखील पाहायचं. इथे टाकलेला बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉल सीमारेखेचा घेतोय वेध. काव कॉर्नरला चेंडू सीमा पार चौकार.
23 धावा, 3 षटकं कंप्लीट झाली. जो संघ जिंकेल तो 25, 25, 50, 1,00,000 या पारितोषिकामध्ये दाखल होईल. मानाचं करंडक आमदार चषकाचं रमेशदादा पाटील चषक अर्थातच MLA ट्रॉफी आमदार चषकामध्ये दाखल होईल. वेळ वाचवणं गरजेचं राहील. प्रत्येक दिवशी 8 संघ, 8 संघांमधून 1 संघ बक्षीस पात्र फेरीत. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा MLA ट्रॉफी 20-22 चा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. मैदानाच्या चौपेर आपण पाहतोय. स्टँड शेवटचं अंतिम षटक जगनाना पाटील स्टँड गजानन डेव्हलपर्स, त्याचबरोबर स्वर्गीय राकेश मोतीराम पाटील स्टँड, कुमार राहुल मुकुंद कोट स्टँड, स्वर्गीय विष्णू बामा पाटील स्टँड चे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल इथे देखील यष्टीरक्षण थोडस खराब आपल्याला पाहायला मिळतं. एकदा बॉली पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायची आणि पंचांचा येतो अवांतरचा इशारा. ही एक धाव खूप मोठा संघर्ष तुम्हाला शेवटच्या सत्रामध्ये करायला लावेल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. 25 धावा 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा स्ट्रोक येते एका बॅट्समनच्या बॅट मधून ते देखील पाहायचं आपल्याला. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. मोहने गावचे कॉमेंटेटर नरेश कोट सर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. वेळ वाचवणं गरजेचं राहील. सातत्यानं मी उल्लेख त्याच गोष्टीचा करतोय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि ते आली सिंगल धाव. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा आल्या तर सामना खूप चांगला होईल. स्ट्रायकर एंडवर अमय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात. इर्शाद तयार. इर्शादचा बॉल फुलटॉस. अमयच्या बॅटमधून मोठा फटका. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नका. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. स्वतःवर विश्वास दाखवलाय. स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवला बॅट्समन राहुल याने. राहुलच्या पॅड मधून मोठा लेफ्ट येईल का? तिथे इझिली दुसरी धाव कंप्लीट होऊ शकली असती परंतु मोठे फटक्यांची आवश्यकता आहे आणि आता स्ट्रायकर एंडवर राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅट मधून मोठा लेफ्ट फटके येणे गरजेचं आहे. जाणता राजा 11 खारबाव टीम साठी. दुसऱ्या बाजूला आपण इर्शादला पाहतोय त्याची गोलंदाजी अप्रतिम राहिली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पंचांकडे अपील आणि पंचांचा इथे नकार येतो. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमदार चषक सर्व आयोजक नियोजक यांचे विशेष आभार. जगन्नाना पाटील आणि राहुल भोईर सर यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्यांचे देखील विशेष आभार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. 27 धावा धावफलकावर. इथे सूर्यप्रकाश चेंडू. तितकाच मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. खिलाडी बनगा दर्शक राहुलच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. पाहायला मिळते 33 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तर 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका आला तर मॅच खूप चांगली होताना पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये राहुल तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय. ओहो इथे इर्शादचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर. वार पे पलटवार. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल.
विकेटचं पतन. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील क्वार्टर फायनल 1 MLA ट्रॉफी 2022 आमदार चषक रमेशदादा पाटील चषक अर्थातच आमदार चषक MLA ट्रॉफीचा क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज इर्शाद तयार. इर्शादचा हा बॉल मोठा फटका इथे जो मात्र पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावांसाठी धावा धाव आणि ते फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन होत आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 34 धावा आणि विजयासाठी 35 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केला. ते कशा प्रकारे चेस केलं जाईल ते ऐकण्यासाठी जाऊयात प्रसन्ना चव्हाण यांच्याकडे आणि पुन्हा एकदा जगन्नाथ पाटील आमदार चषकाच्या आयोजकांचं मनापासून आभार ज्यांनी आजच्या दिवसामध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. तर नक्कीच यापुढील होणारा आपण क्रियांश स्वरा 11 खडेगोलेली विपक्ष आपण मॅच पाहतोय जी मात्र जाणता राजा खारबाव आणि ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल आपण मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक नरेश खोत सरांना. ओव्हर टू यू नरेश खोत. थँक्यू सो मच. आणि पहिला चेंडू पहिल्या षटकातला सुरेख असा प्लेसमेंट पॉईंटच्या दिशेने सुरेख अशी वन इन द बिटवीन आणि एक चोटी धावानी येते ओव्हरथ्रो परंतु एकाच धावावर संतुष्ट मानावं लागेल. खूपच चांगले आयोजन आणि नियोजन आमदार चषक 2022 रमेशदादा चषक. पहिल्या चेंडूवरती एक धाव करून आपला अकाउंट ओपन केलेला आहे. खडेगोडली या संघाने दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे संघर्ष करून या संघामध्ये पाहूया दुसरा चेंडू सुरेख असा मारलेला पॉईंटच्या दिशेने तर चालले क्षेत्ररक्षण सुरेख अशी रनिंग द बिटवीन आणि एक धाव. सलग दोन चेंडूवरती 2 धावा घेतलेल्या आहेत. पहिल्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. खूपच आततेचा आणि रंगतदार सामना रमेशदादा चषक 2022. पुन्हा एकदा मारलेला फटका रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न नाही केला पण 4 धावा. BSNL चौका. धावसंख्या 3 चेंडू 6 धावा आणि या 4 धावा आपल्या संघासाठी किती निर्णायक असतात हे मॅच नंतरच कळतं. शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकतो कधी हारतो पण या 4 धावा येणं खूप गरजेचं होतं आणि पॉवर प्लेचं षटक आहे. 3 चेंडू 6 धावा.
पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. 2 to go. खूपच संघर्ष करताना दोन्ही संघ आपल्या संघासाठी. 2 to go. धावसंख्या झाली आहे ती 7. पुढे कसा भिरकावून दिलेला पॉईंटच्या दिशेने पाहूया झेल होतं का नाही. आणि सुरे कसा झेल बॅक टू पॅव्हिलियन जाताना डगआउट मध्ये बॅट्समन डीजे. नाही पाहिला कधी लागलेला आहे. धावसंख्येतील 10 फलकावर 7 धावा. 1 to go. आणि जिंकण्यासाठी 35 धावांचा टार्गेट आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन के कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीते वही सिकंदर होता है. पाहूया दोन संघामध्ये सिकंदर कोण होतोय, काय संघर्ष करतात आपल्या संघासाठी. 5वा चेंडू सूर्य कसा टॉपेच लागला होता, परंतु टॉच चेंडू पंचांनी षटक घोषित केलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. 1 गडी बाद. सूर्यकाचं गोलंदाजी, सूर्यकाची फटकेबाजी, उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन. रमेशदादा पाटील आमदार चषक 2022. चला पंच स्पीडअप करायचं आहे. एक षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती खडेगोडली या संघाची 7 धावा. जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य आहे. जेसिंग आणि ट्रेसिंग कंपल्सरी आहे. आणि गोलंदाज आहे ते राहुल. पाहूया राहुल आपल्या 7 चेंडूवरती किती धावा खर्च करतोय आणि टीमला वापस कमबॅक करतोय का नाही. खूपच हाय व्होल्टेज मुकाबला. चला आपण सामन्याला सुरुवात करायचं आहे. एक षटकानंतर धावसंख्या 10 फलक झाली. 7 धावा. लॉस 1 विकेट. दुसऱ्या गटातला पहिला चेंडू. सूर्यकाशी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण अपयशी. पण सूर्यकाशी रनिंग द बिटवीन 34 धावांनी ओव्हरथ्रो झालेला आहे. आणि एकाच धावावर संतुष्ट मानावं लागेल. धावसंख्या 10 फलकावर झाली ती 8. आणि पंचांचा लेग बायचा इशारा. तटस्थ पंच बिली बॉर्डन आणि डेव्हिड शापेट. दोन्ही संघ खूपच संघर्ष करताना आपल्या संघासाठी. सूर्यकाश चेंडू बॅट्समन आणि येथे पंचांचा डिसिजन बाद. पंच आहेत. पंच अंपायर, your call is a final call. Batsman, no comments. Back to dugout. ऐसे ही हुआ था आरसीबी और मुंबई इंडियंस के बीच में जब विराट कोहली खेल रहे थे, डगआउट में गए थे, ट्वीट किया था उसे. चलो स्पीडअप करने का है फास्ट. धावसंख्या 10 फलकावर 8 धावा. पंचांशी कोणीही वाद केल्यास संघ बाद करण्यात येईल. सर्व नियम कमिटीकडे आहेत. रूल अँड रेग्युलेशन फॉलो करायचे आहेत. बॅट्समन नेम
शापिल पाहूया. एस एस बेकरचे मालक रमन यांच्याकडनं प्रत्येक दिवशी फायनलची जी टीम निघेल त्यासाठी एस एस बेकरकडनं केक कापण्यात येईल. स्टार्टर गेम आणि सुरेख असा फटका सलामी दिलेली आहे. या चेंडूवरती बॅट्समन हे काही करू शकत नाही, पण ती डिफेन्स खेळी त्याने दाखवलेली आहे. संयमी खेळी कशी खेळतात, प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार लगावला जात नाही. सुरेख असं आयोजन नियोजन रमेश दादा चषक आमदार चषक 2022. सुरेख असा दिला बिरकावून चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतो का नाही. फिल्टर खाली आणि झेल ड्रॉप झालेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. सुरेख अशी रनिंग द बिटवीन, यालाच बोलतात सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, टूटा हुआ तारा जमीन पे नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में, कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. डीजे विशाल. चला पंच स्पीडअप करायचं आहे, साम्याला उशीर होत आहे. सूर्य कसा फटका, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि पाहूया. मला तसं वाटतं एकाच धाव संतुष्ट मानावा लागेल. त्यांना माहिती आहे की आपला विकेट किती महत्वाचा आहे. धावसंख्या दिली धाव फलकावर 11 धावा. वन टू को शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला, धावसंख्या झाली ती 11. सूर्य कसा निवड अष्टम केलेला आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा रोखलेल्या आहेत. षटक संपलेला आहे. धावसंख्या दिली धाव फलकावर 12 आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष. बारा चेंडू मध्ये 23 धावांची गरज विजयासाठी. कुछ भी हो सकता इस मैच में. 12 गेंदों में 40 रन या ग्राउंड पे 6 हो चुके हैं. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 12 धावा. पंचांना विनंती आहे की डिसिजन देताना 2 पंच मिळून डिसिजन द्यायचा आहे. तुमचा निर्णय अंतिम मानला जाईल. संघात फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे असेल. चला स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज विजयासाठी. हाय व्होल्टेज मुकाबला. कुठला संघ संघर्ष करून हा सामना जिंकतोय, प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. 2330 व्ह्यूअर्स युट्यूब लाईव्ह मॅच पाहत आहेत. सूर्यकासा पुढे मारण्याचा प्रयत्न, प्रतिउत्तर देताना गोलंदाजाने सूर्यकाशी गोलंदाजी केली आणि टॉच चेंडू दाखवून दिलेला आहे. हम भी किसी से कम नहीं, एक तेरी तो एक मेरी, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि पल्लू शॉट दिलशन स्टाईल मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव. धावसंख्या दिली धाव फलकावर 13 धावा. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. सूर्यकाशी गोलंदाजी. सूर्यकाशी रनिंग द बिटवीन. तिसरा चेंडू. सूर्यकासा आणि पाहूया टॉच चेंडू. पंच देतील निर्णय अंतिम मानला जाईल. सूर्यकाशी गोलंदाजी आपल्या गोलंदाजीवर प्रभावित केलेला आहे. ती क्षमता त्या गोलंदाजीमध्ये आहे. तसा चतुर बॅट्समन. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि
पुन्हा एकदा गती परिवर्तन, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करताना गोलंदाज सक्सेसफुल गोलंदाजी. 8 बॉल 22 धावांची गरज. काही होऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. सुरेख असा अटेम्प्ट केलेला आहे सक्सेसफुल गॅप मध्ये आणि सुरेख असे क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धावाचा प्रयत्न पाहूया आणि तिसरी धाव होते का नाही. आणि पंच होईज कॉल नॉट आउट आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक एक धाव किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. रन, इलेक्शन मध्ये व्होट. चला स्वीप करायचं आहे. धावसंख्या ती 16. 7 चेंडू 19 धावा. सुरेख अशी गोलंदाजी. सागर यांनी दाखवून दिलेला आहे की माझी ओव्हर किती निर्णायक होती आणि मी ती सक्सेसफुल कॅप्टनने जी ओव्हर सोपवली होती ती साकार केलेली आहे. 7 चेंडू मध्ये 19 धावा. चला पंच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. स्पीडअप करायचं आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे. सागर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला 6 चेंडू 19 धावा. शेवटचा सामना आहे आणि 7 चेंडू 19 धावा. पाहूया चेस होतो का नाही. चौथं षटक टाकण्यासाठी आले मयूर. मयूर किती धावा खर्च करतोय आपल्या संघासाठी. दबदबा कायम रख पाते कि नहीं मयूर. इस टूर्नामेंट में आखिरी ओव्हर में सागरनी ज्याप्रमाणे ओव्हर हाताळली पूर्ण बांधून ठेवलेला आहे बॅट्समॅनांना. सहा चेंडू 19 धावा. बॉलिंग अटॅक वाला ते मयूर. सुरेख असा फटका लॉंग दिशेने आणि सक्सेसफुल झेल पकडलेला आहे टीजे. राह में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है. राह में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है. मौत कल आती है आज आ जाए रुकता कौन है. ये लश्कर के मुकाबले फैसला मैदान में होगा कि आज के मैच में जीतता कौन है. 5 चेंडू 19 धावांची गरज. चला पंच स्वीप करायचं आहे. सुरेख असा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पाहूया येते रनआउटच्या दिशेने विकेटचं पतन. 4 चेंडू 19 धावांची गरज विजयासाठी. अजूनही काही होऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. ना कद बडा ना पद बडा. पाहूया संकट मोचन होतोय का नाही. 4 चेंडू 19 धावा. 3 षटकार आणि 1 सिंगल. पाहूया बॅट्समन करतो का नाही दंगल वक्रतुंड स्टेडियम वरती. आणि आता आलेला आहे ते बॅट्समन वामन. पाहूया अर्जुन 4 चेंडू मध्ये 19 धावा करतो का नाहीये. एक अर्जुन तो होता महाभारत मध्ये. एक अर्जुन हा विकेट वरती आहे. सुरेख असा स्ट्रेटच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे गॅप मध्ये आणि 4 धावा. चौकार. पंधरा धावा. अर्जुन करतो का नाही पाहूया.
2 सिक्स आणि 1 चौकार. पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने मारले चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव होते का नाही आणि येते तुम्ही. चेंडू हाताने सट्ट केला. 2 धाव कंप्लीट. सुरेख अशी रनिंग द बिटवीन. 2 चेंडू 13 धावा. या मॅचचं समीकरण खूपच वेगळं आहे. 2 चेंडू 13 धावा. सुरेख असा मारल्या पटका. 1 धाव कंप्लीट. आणि अशा प्रकारे 1 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 1 चेंडू 12 धावाची गरज. सुरेख अशी गोलंदाजी मयूर यांची. सुरेख अटम केलेल्या स्ट्रेटच्या दिशेने आणि चौकार. अशा प्रकारे जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हारलेल्या